राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विणकर बाग येथे आयोजित कार्यक्रमात हातमाग उद्योगातील विणकर बांधवांचा सन्मान करण्यात आला। महापौर विनायक कोंडियाल यांच्या हस्ते हातमागावर काम करणाऱ्या विणकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी हातमाग उद्योगात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विणकरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सोलापूरच्या ऐतिहासिक हातमाग परंपरेचा गौरव करत या उद्योगाचे जतन करण्याची गरज अधोरेखित केली। यावेळी विणकर बाग येथे दरवर्षी 7 दिवसांचे हातमाग प्रदर्शन आयोजित करावे, तसेच हातमाग उद्योगाचा इतिहास, पारंपरिक विणकामाची साधने आणि विणकर समाजाचा वारसा जपण्यासाठी कायमस्वरूपी हातमाग संग्रहालय उभारण्याची मागणी करण्यात आली। महापौर विनायक कोंडियाल यांनी या दोन्ही मागण्या रास्त असल्याचे सांगत महानगरपालिका प्रशासनामार्फत त्यावर सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले। सोलापूरच्या हातमाग उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञान, नव्या बाजारपेठा आणि युवकांचा सहभाग मिळवून देण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि समाजाने संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे आव्हानही त्यांनी केले। विणकर समाज हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा समाज आहे। मगाशी जिंदापुरे साहेब म्हणत होते की सखोलसाळी असतील, हाडगर समाज असतील, कोष्टी समाज असेल, हा विणकर समाज व पद्मशाली समाज असेल, हे अनेक वर्षापासून पूर्वजांपासून या ठिकाणी कष्ट करत आलेला आहे। आणि कष्ट करत असताना आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भागाचं असेल, त्या सर्व जाती धर्माचं कसं नाव उंचीवर नेऊन ठेवलं पाहिजे अशा पद्धतीचं